शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कर्जमाफी निश्चितच देणार आहोत. म्हणजे 30 जून पर्यंत जे आश्वासन दिलेलं आहे, तशी तारीख त्याच्या अगोदरची कोणती फिक्स नाही, पण 30 जून पर्यंत देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र आता प्रश्न असा आहे की नेमकी ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण त्याच्यात अटी शर्तीच्या अशा खुट्या मारण्यात येतील की तुम्ही आता या अगोदरच बघितलं असेल. 2017ला सुद्धा हेच मुख्यमंत्री होते. त्यावेळेस यांनी कर्जमाफी दिली होती आणि काही शेतकरी जवळपास 6 ते 6.5 लाख शेतकरी 2017च्या कर्जमाफीचे आणखीही वंचित आहेत. न्यायालयाने आदेश दिला सरकारला की त्यांची कर्जमाफी जी तुम्ही दिलेली आहे त्यांची लवकरात लवकर रक्कम त्यांना द्या. कारण कर्जमाफी केली म्हणल्यावर त्याला द्यायला पाहिजे होती. मात्र त्यावेळचे सुद्धा शेतकरी वंचित आहेत. आणि आता तर यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना सरसकट 7/12 कोरा 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 करू असं सांगितलं होतं. मात्र त्याचा त्यांना विसर पडला आणि आता सकाळ माध्यम समूहानं त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कर्जमाफी आम्ही निश्चितच करणार आहोत. मात्र त्यामध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जी कर्जमाफी दिल्या जाते याचा खरा फायदा हा बँकांना होत असतो, तो शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, असं मला वाटतंय कर्ज त्या बँकेकडून शेतकऱ्याने घेतलेलं आहे. जे काही कर्जमाफी होती त्यावेळेस ती काही कर्जमाफी त्या शेतकऱ्याला मिळत नाही, तीच त्या बँकेला मिळते. म्हणजे ते पैसे बँकेला येतात, म्हणजे त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होत असतं. आणि ते कर्ज माफ झाल्याच्या नंतर पुन्हा कर्ज त्या शेतकऱ्याला ती बँक देत असते, कारण पहिलं माफ झाल्यामुळे. आता त्यामध्ये हे असं म्हणतात की ते बँकेला फायदा होत असतो, तर गरजवंत शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा त्याच्यात पुन्हा एक त्यांनी सांगितलाय की खरे गरजवंत जे शेतकरी आहेत त्यालाच कर्जमाफी द्यायची. आता खरे गरजवंत कसे काढणार आहेत हे आपल्याला माहित नाही. मात्र त्यांनी या अगोदर सांगितलेलं आहे महसूल मंत्र्यांनी की ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, ज्यांच्या शेतात घर आहे, अशा शेतकऱ्यांना यामध्ये कर्जमाफी मिळणार नाही. जे इन्कम टॅक्स भरतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नाही. मग आता याच्यातून गरजवंत कोणते आहेत? म्हणजे एक लक्षात घ्या, जशी 2017ला कर्जमाफी दिली त्यांचं म्हणणं आहे, 2019ला दिली असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र ही वारंवार कर्जमाफीची वेळ काय येते? कारण या कर्जमाफीच्या दृष्ट चक्रातून शेतकऱ्यांना एकदम बाहेर काढायचे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता नेमकं बाहेर कसं काढणार? मात्र जो कर्जबाजारी शेतकरी होतो याचं मूळ कारण काय आहे? तर जे काही शेतकऱ्याच्या बाबतीत राबवली जातात ती धोरणं, म्हणजे एकतर शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही हे महत्वाचं धोरण आहे. आणि शेतकऱ्यांना ज्या काही निविष्ठा लागतात त्यामध्ये खत असेल, बी बियाणं असेल किंवा इतर काही शेतीसाठी अवजार लागतात, याची होणारी भाव वाढ. मात्र त्या शेतकऱ्याच्या शेतीमालावर भावावर बंधनं असतात. आणि जर या सरकारला खरंच शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या दृष्टचक्रातून बाहेर काढायचं असेल तर शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव दिल्याशिवाय पर्याय नाही. मात्र यांनी एवढं मोठं आश्वासन देऊन शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा करू असं सांगितलं होतं. मात्र आता त्यामध्ये भरत्या मरणाच्या खुट्या मारणं चालू आहेत. आणि या खुट्याच्या माध्यमातून मग कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल आणि कोणत्या नाही हे काही सांगता येत नाही. तुम्ही बघितलं असेल, एखाद्या मोठं लग्न असते, त्या लग्नात गुलाबजामू केलेले असतात. एक एक गुलाबजामू अगोदर वाढल्या जातो, ते एक एक खाऊन घेतात आणि पुन्हा येते याची वाट पाहतात. वाढणारा म्हणतो यालेत यालेत यालेत, तवरक ते बाकीचं खाऊन पोट फुल होतं, लोक उठतात, मग आपल्याला बी हात धुवून उठावं लागते. तशीच परिस्थिती या कर्जमाफीची होऊ नये असं मला वाटत आहे. कारण दिली 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 दिली, कारण हे जाहिरात करायला लय भारी, आम्ही कर्जमाफी दिली, आम्ही कर्जमाफी दिली, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा असं त्यावेळेस म्हणणार आहे ते पुन्हा. त्याच्यामुळं खऱ्या गरजवंत शेतकऱ्यांना मिळावी ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, जसं याने सांगितलं होतं की सरसकट कर्जमाफी देऊ, म्हणजे यावरून स्पष्ट होतंय की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार नाही. मग आता याच्यात खरे गरजवंत कोण आणि खोटे गरजवंत कोण हे आता पुढे ज्यावेळेस कर्जमाफी देतेन, ते बी 30 जून पर्यंत म्हणलेले देतेन, तोपर्यंत काही सांगता येत नाही. मात्र आता तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. पण यावरून आता या कर्जमाफीत कोणते शेतकरी बसतात आणि कोणते नाही हे आज तरी सांगता येत नाही.
मात्र यांची ही टोलवा टोलवी आता 30 जून पर्यंत चालणार आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.